नमस्कार मित्रांनो, मी दीपू मुंडे तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज मी जाणार आहे पिसोरे मैदानामध्ये, कारण की 27 तारखेला जो मैदान होणार आहे ते थोडीशी आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला मैदानाची संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। पाठी कशी आहे आणि कशा पद्धतीने मैदान होणार आहे, तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, आपण मैदानामध्ये आलो आहोत आणि जिकडून बैला खालती सुटतात तिकडे आपण आलो आहे आणि इकडे पण छान असं नियोजन केलं आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला आता आपण पाठी दाखवतो। पाठी बघा, पाठीचं काम पण एकदम सुंदर आहे आणि पाठी पण सुंदर आहे आणि 90% पाठीला काठे लावण्यात आलेले आहेत, जेणेकरून सट्टेवाले आतमध्ये येऊ नये त्यासाठी। मित्रांनो, पाठी बघा आणि आपण थोड्याच वेळात दादांची बोलणार देखील आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार दादा। नमस्कार दादा, पनवेल भागामध्ये आपल्याला पहिल्यांदाच मैदान भेटत आहे, तर त्या मैदानाबद्दल 2 शब्द सांगा ना। तर मी रायगड जाणं कमिटीला विचारून पहिल्यांदा मैदान घ्यायचा। मी 15 ते 20 दिवस अगोदर आपल्या वरिष्ठांना फोन करून विचारला का मी मैदान घेतो पहिला पनवेल भागामध्ये। तर मला सर्वांनी सांगितलं बिंदास मैदान घे, तुझ्या नियोजनामध्ये तू मैदान घे। तर माझा मी नियोजन करून मी मैदान घेतला आहे सर्वांना विचारून रायगड जाणं कमिटीला। दादा, आपण बघतो दरवेळेला की पिसोऱ्याचा अड्डा म्हणजे एकदम सुंदर आणि चांगला होतो, तर या अड्ड्याबद्दल काय सांगाल? आता मागच्या वर्षी माझं मैदान झालं होतं 26 तारखेला पहिला मैदान, 26/11 या तारखेला पहिला मैदान, आणि भरपूर असा मैदान झाला होता का जसं देशीला 26 जानेवारीचा मैदान होतो त्याच प्रकारे पिसोऱ्यामध्ये मैदान झाला होता। आणि आमच्या गावात इकडे कधी शर्ती नव्हत, पण आमच्या गावातल्या सर्व लोकांना आजूबाजूला वाटलं की एवढा मैदान आणि लोक अक्षरशः इथे गर्दी बघायला आली होती, शर्ती सोडून गर्दी बघितली, एवढा मैदान पिसोरला मागच्या वर्षी पहिला मैदान जोरात झाला होता। तर दादा, आता बुधवारी शर्ती म्हणजे 27 तारखेला होणार आहेत, तर नक्की शर्ती होणार आहेत की नाही? कारण की मध्ये चर्चा आली होती की मैदान होणार आहे नाही होणार आहे, त्याबद्दल सांगा ना। 27 तारखेला आपला 100% मैदान होणार आहे, आपण कोणी विश्वास ठेवू नका। पिसोरे मैदान 100% 27 तारखेला होणार आहे आणि चांगल्या नियोजनामध्ये मैदान आम्ही करणार आहोत। दादा, पाठीचं कसं काय नियोजन केलं? पाठी कशी पद्धतीने आहे? पाठीचं नियोजन असं केलं, सर्व पाठीचं काम 100% पूर्ण झालेलं आहे आणि दोन्ही बाजूला 100 म्हणजे 90% आम्ही काठी केलेले आहे, काठी 90%। आणि जिथे मागे जे लोक उभे असतात आपल्या जे अडथळा असतो बैलांना पाळण्यासाठी, असा कुठलाही प्रकार पिसोऱ्यामध्ये होणार नाही। आमची पोरं त्याच्यावर पूर्णपणे लक्ष देतात। मागच्या वर्षीची म्हटलं तर माझ्याकडे आमची कमिटी छोटी होती, परंतु यावर्षी मला गावातल्या भरपूर लोकांनी सहकार्य केलं आणि माझ्या कमिटीमध्ये आता जवळजवळ 40+ म्हणजे 50पर्यंत लोक माझ्या गावातले आले आहेत माझ्या कमिटीमध्ये, आणि आम्ही कमिटी मोठी केलेली आहे या वर्षी। तर दादा, जेव्हा आपल्या गाडी इथून जातात तर खालती गाड्या लवकर सुटत नाही, तर त्या पद्धतीने तुम्ही काय नियोजन केलं त्या गाडीमध्ये? आम्ही असं केलं, दोन्ही साईडला टोल गेट असं बसवले आहेत आणि गाडी जे आतमध्ये जाते ड्रायव्हर आणि जो गाडी दोन्ही बाजूच्या गाड्या असतील तरच त्यांना आम्ही आतमध्ये घेऊ, नाहीतर ते गाड्या बाहेर राहतील पाठीच्या। तर दादा, कॅमेरे किती असेल आपल्या मैदानामध्ये? या मैदानामध्ये 2च कॅमेरे आहेत आपल्या समोर सुतावर। तर दादा, पाठीचा अंतर किती आहे? पाठीचं अंतर आपण पावलावर मोजतो, तर आमची अशी पाठी 550 पावलांची पाठी आपण जी म्हणतो ती पाठी आहे। आणि आपली पाठी थोडी चढणीची आहे, म्हणजे कुठेतरी मोठ्या बैलांना सुद्धा पाठीवर पळण्यासाठी मेहनत करावी लागते त्यांना। तर दादा, गावाचा सपोर्ट कसा आहे तुम्हाला या पाठीबद्दल आणि मैदानाबद्दल काय सांगाल 2 शब्द? गावालाचा आम्हाला चांगला सहकार्य आहे मैदानासाठी। तर दादा, बुधवारी मैदान 100% होणार? 100% होणार आहे। तर दादा, मैदान किती वाजता चालू होणार आणि किती वाजता बंद होणार? आताची परिस्थिती अशी आहे का आता दिवस हा छोटा आहे आणि रात्रही मोठी आहे, तर सर्व गाड्यांना विनंती करतो की सर्वांनी लवकर या, कारण की नाव नोंदी 3 वाजता कंपल्सरी बंद होईल आणि 7ला कालोख पडतो, त्याच्यामुळे 7च्या सर्व शर्ती झाल्या पाहिजे। 6ला 100% मैदान बंद होईल आणि सर्वांनी लवकर या, 9ला मैदान चालू होईल आपला। तर दादा, आपल्या इथे समज सरबतवाले असतात, वडपाववाले असतात, तर त्यांचं कसं काय नियोजन केलं आहे? आता दोन्ही बाजूला आम्ही सफेद अशी रेषा मारणार आहे धंदेवाल्यांसाठी, त्या धंदेवाल्यांनी त्याच्या बाहेरच लावण्याचा प्रयत्न करावा, त्याच्या आतमध्ये कुठला धंदावाला लागत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल।